खूप उशीर होतोय ना, जास्त वेळ नाही घेणार मी तुमच्या. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना अभिवादन करते. त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक वृंद यांनी मला बोलण्यास संधी दिली त्यांचे आभार व्यक्त करते. पहा, जीवनाच्या विविध अवस्था असतात. बाल्य अवस्था असते, कौमार्य अवस्था असते आणि एक युवा अवस्था असते. आता तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात ही कौमार्य अवस्था आहे आणि त्यानंतर तुम्ही एका युवा अवस्थेत जाणार आहात आणि ही अवस्था म्हणजे तुम्ही एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहात. या समाजामध्ये तुम्ही स्वतःची एक वेगळी छबी निर्माण करणार आहात. ही छबी निर्माण करत असताना तुम्हाला वेगवेगळे मृगजळ दिसतील. मृगजळ म्हणजे लांबून खूप छान वाटणाऱ्या गोष्टी असतात, परंतु त्या गोष्टी आपल्यासाठी अजिबात चांगल्या नसतात. समाजामध्ये वावरत असताना 16, 17, 18 या वयोवर्षामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती गोष्ट अयोग्य आहे, या गोष्टीचा आपण पुरेपूर विचार केला पाहिजे. जीवन जगत असताना आपल्याला 3 ऋण असतात. एक असतो पितृ ऋण, एक असतो गुरु ऋण आणि एक असतो समाज ऋण. समाज ऋण उतरण्याचं काम हे आपण आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून दाखवत असतो. पुढे जात असताना आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे आणि आपण काहीतरी होऊन आपल्या गुरुचं ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरु आणि शिष्य यांचा एक प्रसंग सांगत असताना एक गुरु आणि शिष्य होते. तर तो जो शिष्य होता तो खूप सुंदर चित्र काढत असे, परंतु त्याला आत्मविश्वास नव्हता. 2-3 दिवस झालं त्याने खूप उत्तम प्रकारचं चित्र काढलं आणि आपलं चित्र कसं आहे हे लोकांचं मत जाणण्यासाठी त्यांनी एका गजबजल्या रस्त्यामध्ये ते चित्र मांडलं आणि त्या ठिकाणी लिहिलं, जर या चित्रामध्ये जर चूक असेल तर एक फुली मारा. संध्याकाळ झाली, दिवस लोटून गेला होता. त्याला उत्सुकता लागली होती, शिष्याला खूप उत्सुकता लागली होती. मी माझ्या गुरुकडनं शिक्षा घेतलेली आहे आणि हे चित्र कसं आहे याच्यामध्ये मी खूप कष्ट केलेले आहेत, माझे 3 दिवस गेलेले आहेत. मग संध्याकाळ झाली, तो त्या चित्रापर्यंत गेला. पूर्ण चित्र फुलांनी भरून गेलेलं होतं. पूर्ण चित्रांवरती क्रॉस अशा प्रकारच्या फुल्या होत्या. तो खूप डिप्रेशन मध्ये गेला, त्याला वाईट वाटलं. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या गुरुकडे गेला आणि गुरूंना म्हटला पाणवलेल्या डोळ्यांनी की गुरुजी, मी चांगला चित्रकार नाही बनू शकत आहे, मी आयुष्यामध्ये चांगली काम नाही करू शकत आहे, मी निवडलेल्या चित्रामध्ये यशस्वी नाही होऊ शकत आहे. तेव्हा त्या शिक्षकांनी, त्या गुरूंनी त्याला आश्वासन दिलं, तू पुन्हा 3 दिवस घे, पुन्हा तेच चित्र काढ आणि तेच चित्र तू माझ्याजवळ घेऊन ये. शिष्याने तसंच केलं. शिक्षकाचं ऐकलं, गुरुचं ऐकलं. तेच चित्र त्यांनी 3 दिवस लगातार काढलं. सुंदर असं चित्र काढलं. गुरुजी ते चित्र घेऊन गेले. त्याच रस्त्यावर, त्याच ठिकाणी, त्याच लोकांमध्ये आणि गजबजल्या ठिकाणी त्यांनी तेच चित्र ठेवलं आणि त्या गुरुनी फक्त त्याच्या खाली लिहिलं की जर या चित्रामध्ये काही चूक असेल तर दिलेल्या कलरनी